आज आम्ही निघालो 5:30 वाजता शिर्डी साईबाबाला. पण शिर्डीच्या साईबाबाला नाही, शिरगावच्या साईबाबाला चाललो. छान धुकं पडले होते. छान गारवा वाटत होता बाहेर. हे बघा, आम्ही आता आलो साईबाबा संस्थान. आता इथं मंदिराचं काम चालू आहे. परत काहीतरी नवीन बांधणार असतील. मस्त एक कुत्रं भेटलं, किती मस्त खेळत होतं. हे बघा, इथं फुलं हार भेटतात या दुकानात. हे शाल भेटते इथं. हे आत जायचा रस्ता. वातावरण खूप प्रसन्न आहे इथलं. खूप छान वाटतं. सकाळ सकाळ गेलो होतो, अजिबात गर्दी नव्हती. हे बघा, किती छान नक्षीकाम आहे. तुम्ही पण नक्की भेट द्या. इथून बाहेर यायचा रस्ता आहे. इथून प्रवेशद्वार आहे. इथून आत जायचं. पण आम्हाला आतले काही व्हिडिओ काढू दिले नाहीत. साईबाबाचा मला व्हिडिओ काढता नाही आला. ते म्हटले कॅमेरा बंद करा. इथं गणपती बाप्पाचं आणि मारुतीचं मूर्ती आहेत. हे पण खूप छान केलं, नवीनच आहे. इथलं पण काम सुरू आहे की नक्षीकाम पण खूप छान केलेलं आहे. हे बघा, इथं गणपती बाप्पा आहेत. इथं एक मूर्ती आहे. इथं पितळाची मूर्ती आहे. किती सुरेख वाटतात मोरे गणपती बाप्पा. हे बघा, वरचं नक्षीकाम बघा किती भारी आहे. हे बघा, इथं मारुती आहेत. इथं पण छोटीशी पितळाची मूर्ती आहे. इथं पण किती छान नक्षीकाम आहे. खूप छान प्रसन्न वाटत होतं सकाळ सकाळ. इथं शनिदेवाचं आहे मूर्ती. इथं बायांना हात लावायचं नाही आतमध्ये असं लिहिलेलं इथं पाटी. महिलांनी इथं बाहेरूनच दर्शन घ्यावे. हे बघा, किती सुरेख मूर्ती आहे. इथला परिसर पण खूप प्रसन्न आहे. हे बघा, इथं कलश आहे. हे रात्री लाइटिंग चालू झालं, खूप छान दिसत असेल. आम्ही सकाळी गेलतो त्यामुळे लाईट चालू नव्हती. इथं पाणी पडताना खूप छान वाटत असेल. हा बघा, इथला परिसर पण खूप छान आहे. हे अन्नछत्र आहे. हे मला वाटतं 12-12:30 वाजता चालू होत असेल. ह्याला पण खूप छान नक्षीकाम आहे. तुम्हाला इथं जेवण करायचं असेल तर तुम्ही 12च्या नंतर येऊ शकतात. हे काय, इथं सगळी माहिती दिलेली आहे, तुम्ही वाचू शकता. कुपन घ्यायचं
आणि आतमध्ये जायचं. हे बघा. हे बघा, हे कुणी अन्नछत्रेचं स्थापना केली त्यांचं नाव पण येतं. मस्त 2 हत्ती थांबलेले तिथं. इथला पण परिसर खूप छान आहे. हा मागील बाजूचा परिसर आहे. त्यांनी जे काही डिझाईन केले खरंच खूप छान आहे बघण्यासारखे. मला तर साईबाबांचं मंदिर खूप आवडलं. तुम्हाला पण आवडलं असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. हे शिरगावमध्ये आहे. हे बघा, इथं पण एक छोटंसं मंदिर आहे. इथं पण मूर्ती होती, फोटो होता. हे बघा, इथं एक झाड आलं होतं, त्याच्यात एक